तर आज अचानक श्रीराम दादा बांगर म्हणजेच वस्ताद यांच्यासोबत भेट झाली। तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। आज पवित्र अशा श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार होता। मग रोजच्या प्रमाणे आज पण शंकराचं दर्शन घ्यायचं होतं, पण इथं आल्यावर बघतो तर काय खूप जास्त गर्दी होती, कारण पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यात सर्वजण सोमवारी महादेवाला अभिषेक घालतात, त्यामुळे आपल्या मंदिरावर आज जास्तच गर्दी होती। आणि आमच्या गावचं देवस्थान हे 18 ज्योतिर्लिंग असल्यामुळे पंचकृषीतले सर्व भाविक भक्त इथे येऊन दर्शन घेतात, म्हणून आज जरा जास्तच गर्दी होती। तेवढ्यात आपण कसं बसं महादेवाचं दर्शन करून घेतलं। दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात आमच्या गावातून औंढा नागनाथ येथे दर्शनाला दिंडी जात असते, आणि त्याच दिंडी सोबत जाण्यासाठी ही आमच्या गावची युवा मंडळी होती, आणि मोठ्या उत्साहात आमच्या गावची दिंडी औंढ्याकडे प्रस्थान झाली होती। आणि या दिंडीत गावातले लहान मोठे सगळे जण जातात। टाळ मृदुंगावर थिरकणारी आणि संस्कृती जपणारी ही शेवटची पिढी होती। भक्तीच्या वातावरणात दिंडी सोबत चालायला पण घरच्याची पुण्याई असावी लागते, आणि भक्तिमय वातावरण हे फक्त तुम्हाला गावातच पाहायला भेटणार। आणि या सर्वांना रामकृष्ण हरी म्हणत आपण निघलो थेट आपल्या दुकानावर। आपल्याला समोर जाऊन गावच्या दिंडीसाठी चहा पाण्याची सोय करायची होती, कारण तेवढी सेवा आपल्या कुठं ना कुठं कामी येणार होती। आपल्याकडे आज गाडी नसल्यामुळे मोबिनच्या गाडीला हात दाखवून आपण थेट निघालो हिंगोली। पण या समोरच्या टिपरच्या टायरात मोठा गोटा बसलेला होता बरं, आणि तो गोटा उडून कधी थोबाडावर लागेल काही सांगता येत नव्हतं बरं, म्हणून आपण भीत गाडी टिपरच्या पुढे काढली, आणि टिपरवाल्याला सांगून गोटा पण काढायला लावला। नेमकाच आपण 4 व्हीलर घ्यायचा विचार केला होता, पण सीएनजी ची एवढी भली मोठी रांग पाहून आपण ते प्लॅन कॅन्सल केला, आणि मोबिनच्या कृपेमुळे आपण दुकानावर पोहोचलो। दुकानावर आल्यावर पाहतो तर काय मालक आपल्या मोबाईल मध्ये खूपच बिझी होते। मालक एवढे बिझी होते की मी कधी दुकानात आलो हे त्यांना माहित पण नव्हतं। पण आपल्याला जायचं होतं नरसी पाटीलच्या दुकानावर, म्हणून आपण आपली धन्य काढली आणि थेट दुकानावर पोहोचलो। आणि सोबत आपण एक दिंडीसाठी झेंडा आणला होता, आणि हे होतं आपल्या नरसी फाट्यावरचं दुकान म्हणजे शिवसाई स्पोर्ट, कारण इथंच आपण गावातल्या दिंडीसाठी चहा पाण्याची सोय केली होती। आणि हा चहा मीच बनवला होता बरं का, आपल्याला दुसरं काय बनवता येत नाही, फक्त चहाच बनवता येते बरं का। तेवढ्या दिंडी आलीच होती, पण मुंजा आणि संदीप सर आमच्या आधीच रेडी होते। त्यांनी गडबडीने सर्वांना चहा द्यायला सुरुवात केली, आणि शिवादानं त्याच गडबडीने नवीन झेंडा लावायला सुरुवात। झेंडा तर लावणं होईल, पण तेवढं कमेंट मध्ये हर महादेव तुम्ही नक्की लिहा। आणि दरवर्षी प्रमाणे आपण दिंडीसाठी चहा पाण्याची सोय करत असतो बरं, फुल नाही फुलाची पाकळी अशीच आमच्याकडून सेवा घडत राहू हीच महादेवाचरणी प्रार्थना। आणि आमच्या गावची भजनी मंडळी खूपच होती बरं का, पण शेवटी आमच्या आईला व्हिडिओ मध्ये घेतल्यावर आईची रिएक्शन बघा, कारण आईने डोक्यावर पदर घेतलेला नव्हता म्हणून आई लाजू लागली। तेवढ्यात आई डोक्यावर पदर घेऊन बघा कशी पोच दिली। आहे की नाही आमची आई हिरोनी पेक्षा भारी। आणि दिंडीला नमस्कार करून आपला ब्लॉग इथंच थांबवतो बरं का, तोपर्यंत रामकृष्ण हरी।